मित्रांनो, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता शेवटी सरकारने दिलेली आहे। हो मित्रांनो, ज्या बहिणींना या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आता शासनाकडून देण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच मार्च एप्रिल महिन्याचे पैसे हे एकत्र 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। तसेच ज्या बहिणींचे मागचे रखडलेले हप्ते असतील, ज्यांचे मागचे हप्ते राहिले असतील अशा बहिणींना देखील आता या ठिकाणी त्यांचे राहिलेले सर्व हप्ते आणि मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता असे सर्व एकत्र हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी काही बहिणींना 3000 रुपये, काही बहिणींना 6000 रुपये तर काही बहिणींना या ठिकाणी 7500 रुपये मिळणार आहेत। याबाबतची अपडेट सरकारकडून या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। काही बहिणींना 7500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या बहिणींचे मागचे 3 महिन्याचे हप्ते बाकी असतील तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे एकूण 5 हप्ते त्यांना या ठिकाणी मिळतील। तसेच या ठिकाणी ज्या बहिणींचे मागचे 2 हप्ते बाकी असतील तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे 4 हप्ते एकत्र मिळतील। आज या 9 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही। पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे। तर काही महिलांचे बँक खाते डायरेक्ट बंद होणार आहे। जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत, खाते होणार बंद। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे या 9 जिल्ह्यातील तसेच या 12 बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत। या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला आज 3000 रुपये जमा होतील। तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या 12 बँका सोडून असेल तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील। परंतु या 9 जिल्ह्यातील या 12 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना 100% जमा होणार आहेत। ते देखील 2 हप्ते एकत्र 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मग हे 9 जिल्हे आणि या 12 बँका नेमक्या कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। या 9 जिल्ह्यातील या 12 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे 100% जमा होणार आहेत। ते देखील 2 हप्ते एकत्र 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतील। तसेच अशा काही बँका आहेत ज्यात अजिबात पैसे जमा होणार नाहीत। स्टेट बँकेत महिलांची प्रचंड गर्दी झालेली आहे। पोस्टात देखील काही जिल्ह्यांमध्ये महिलांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे, कारण की आता महिलांचे बँक खाते बंद करायला सुरुवात झालेली आहे। या बँकेत खाते असतील तर हे बँक खाते बंद होणार, वरून आदेश आलेले आहेत। या 12 बँका आणि या 9 जिल्ह्यात मार्च एप्रिलचे 3000 रुपये येणार आहेत। आज कोणते 9 जिल्हे आणि कोणत्या 12 मुख्य बँका आहेत की जिथे पैसे येणार आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यांचे बँक खाते डायरेक्ट बंद होणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत। 21व्या हप्त्यासाठी कठोर आणि कसून चौकशी होत होती ती आता या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। आता सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहे। आता कोणत्याही बहिणींची कपात होणार नाही। सगळ्या बहिणींना मेसेज येणार। लाडक्या बहिणींना आज बँकेत मेसेज येणार। 9 जिल्हे आणि 4 विभाग असे आहेत की ज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते 1500 रुपये प्रमाणे येणार आहेत। बहिणी वाट पाहत होत्या 2100 रुपयाची, पण याविषयी देखील मुख्यमंत्री साहेबांनी गुड न्यूज दिलेली आहे। ते म्हणाले की 2100 रुपये देखील आम्ही वेळेवरती लवकरच बहिणींना देणार आहोत। आज सकाळीच या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना शासनाने आदेश देऊन टाकले की मार्च एप्रिलचे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित जमा करावेत। त्यामुळे आज 100% या 9 जिल्ह्यात आणि या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर पैसे येणार आहेत। तर कोणत्या खात्यात पैसे येतील आणि कोणत्या खात्यात पैसे अजिबात येणार नाहीत हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,89,00,000 महिलांना डीबीटीद्वारे 3000 रुपये वितरित करण्याचे काम आता सुरू होत आहे। आता ही संख्या मोठी असणार आहे, त्यामुळे सर्वच महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवसात पैसे जमा होणे शक्य नाही। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार नाहीत, म्हणून टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जातील। तर काही बँकात अजिबात पैसे येणार नाहीत, तर या जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला प्राधान्य देण्यात आलेले आहे। राज्यातील या 9 जिल्ह्यात आणि या 12 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि बाकीच्या महिलांना पैसे हे लेट येणार आहेत। आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील ई-केवायसी नंतर आणि पडताळणीनंतर या ठिकाणी पात्र होण्याची संधी होती। त्यामुळे बऱ्याचशा महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत। तर आता सुरुवातीला कोणते 9 जिल्हे आहेत आणि कोणत्या 12 बँका आहेत आपण हे आता लगेच जाणून घेऊया। आणि कोणत्या बँकेत खाते असल्यावर पैसे हे अजिबात येणार नाहीत याची माहिती देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही नीट ऐकून घ्या। जर तुमचे या 12 बँकांमध्ये खाते असेल तर 100% तुम्हाला आज 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर सुरुवातीला आपण 9 जिल्हे कोणते याबाबत माहिती जाणून घेऊया। त्यानंतर कोणत्या 12 बँकेत पैसे येतील याबाबत देखील माहिती जाणून घेऊया। सगळ्यात आधी या 9 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे। सुरुवातीला पहा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर विभागातले 2 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, पण यामध्ये 12 बँका कोणत्या आहेत आणि कोणत्या अशा बँका आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाहीत हे सुद्धा तुम्हाला जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ हा बंद करू नका। तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातले या ठिकाणी 2 जिल्हे घेण्यात आलेले आहेत।
पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे अतिशय लहान जिल्हा आहे आणि तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील त्या बहिणींच्या या 12 बँकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। कोणत्याही क्षणी तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा येऊ शकतो। त्यानंतर जो काही पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्हा देखील या ठिकाणी लहान असल्यामुळे या जिल्ह्यातील महिलांना देखील या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहेत। जर तुमचे बँक खाते या 12 बँकांमध्ये असेल, पैसे जमा झाल्याचा मेसेज लगेच तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, कारण की डीबीटी प्रोसेस ही सुरू झालेली आहे। आता अमरावती विभाग, या विभागातून देखील 2 जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्यापैकी पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा आणि दुसरा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। या दोन्ही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे या ठिकाणी 100% येणार आहेत। तुम्हाला या ठिकाणी 24 तासाची वाट ही बघावी लागणार आहे। 24 तासांचा या ठिकाणी वेटिंग पिरियड असणार आहे। पुढच्या 24 तासात 100% या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्यातील महिलांना पैसे हे जमा होणार आहेत। आता कोकण विभाग बघा, कोकण विभागातून सुरुवातीला सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कारण की या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या ही कमी आहे। या 2 जिल्ह्यांमध्ये 100% आज पैसे येणार आहेत। 2 हप्ते तुम्हाला या ठिकाणी एकत्र येणार आहेत, म्हणजेच मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आज जमा होतील। त्यानंतर पुढचा जो काही विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग। या विभागाचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या विभागातून गोंदिया जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण की या जिल्ह्यात लाभार्थी संख्या कमी आहे। या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना देखील मार्च एप्रिलचा हप्ता या ठिकाणी 100% जमा होणार आहे। आता पुढचा जो काही विभाग आहे पुणे विभाग, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी असणारा हा जिल्हा आहे। त्या विभागातील जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे सांगली जिल्हा, या जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती देखील या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत। त्यानंतर आहे बघा नाशिक विभाग। नाशिक विभागातील सर्वात आधी जळगाव जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात देखील आता या ठिकाणी 3000 रुपये मार्च एप्रिलचे जमा होणार आहेत। जर तुमचे या 12 बँकांमध्ये खाते असतील तर तुम्हाला या ठिकाणी 100% आज तुमच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे पैसे हे जमा होतील। तर अशा प्रकारे हे जे काही 9 जिल्हे आहेत तर या 9 जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे। या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे आजपासून जमा होणार आहेत, पण तुमचे या 12 बँकांमध्ये खाते असायला पाहिजे तरच पैसे या ठिकाणी येणार आहेत। आता या कोणत्या 12 बँका आहेत ज्यात आज पैसे येणार आहेत लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो, काळजीपूर्वक समजून घ्या। तसेच कोणत्या अशा बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाहीत, जे खाते आता या ठिकाणी बंद केले जाणार आहेत, तर पूर्णपणे या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, इको बँक आणि पोस्ट पेमेंट बँक, अशा या ज्या काही 12 बँका आहेत या नॅशनलाइज बँका असल्यामुळे सर्वप्रथम या बँकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते। या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना आणि जे काही 9 जिल्हे सांगितले त्या 9 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना या ठिकाणी 100% दोन्ही महिन्यांचे हप्त्यांचे पैसे या ठिकाणी 3000 रुपये एकत्र जमा केले जाणार आहेत। तर आता या ठिकाणी समजून घ्या की कोणते बँक खाते आता या ठिकाणी चालणार नाहीत किंवा कोणते बँक खाते या ठिकाणी बंद केले जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्वतःचा IFSC कोड नसलेल्या बँका ज्या काही असतील आणि ज्यामध्ये तुमचे खाते असतील तर अशा बँकांना आता या ठिकाणी इथून पुढे बंद केले जाणार आहे। तसेच पतसंस्था, खाजगी ज्या काही बँका असतात त्यांना स्वतःचा या ठिकाणी IFSC कोड नसतो, तर अशा बँका या ठिकाणी आता इथून पुढे अजिबात चालणार नाहीत। त्या बँका आता या ठिकाणी बंद होणार आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत त्या बँका जर तुम्ही दिल्या असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण या ठिकाणी येणार नाही।